लाली, आय एम सॉरी, मी खूप रफली वागलोय तुझ्यासोबत. पण काय करू, माझं नाईलाज आहे. लाली, तुला माहिती आहे माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला लग्न करायचं आहे तुझ्यासोबत, तुझ्यासोबत संसार करायचा आहे. मी एवढे एफर्ट्स लावतोय, मी एवढी मेहनत घेतोय यासाठी, आणि तुझ्या डोक्यात तो फक्त गोपाळ आहे. काय काय तू ओरडणार नाहीस ना? युगंधर, मला तुझं सगळं म्हणणं पडतंय, पण तुझा माझ्यावर विश्वास का नाही बसत आहे? मी खरंच नाही पळून जाणार. मला फक्त यांना शिक्षा होताना बघायचं. ह्याने लई त्रास दिलाय मला. मला तुझं म्हणणं पडतंय ना, आपण करूयात लग्न. मला करायचंय तुझ्याशी लग्न. नाही 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 लाली, मी याआधी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू मला फसवलंस. मी नाही तुझ्यावर विश्वास ठेवणार. आता आता बोलले ना मी, माझं प्रेम आहे तुझ्यावर. म्हणजे मला पण लग्न करायचंय तुझ्याशी. आपला सुखाचा संसार. आपण जाऊ, तू म्हणशील तिकडे जाऊ. तुझा विश्वास नाही बसत आहे ना? एक काम कर, मला शालू घेऊन आलायस ना, तो शालू आत्ता दे. आत्ता मी तो नेसते आणि आपण कोर्टात जाऊ. मी गाडीच्या खाली उतरणार पण नाही. मी फक्त ह्यांना शिक्षा होताना बघणार आणि मग तू ये. आपण दोघं मंदिरात जाऊ, लग्न करू, सुखाचा संसार करू. खरं बोलती ना लाली? हा हा. मी लगेच घेऊन येतो शालू. तुझा मी पटकन आवरते. थँक्यू लाली. लाली, लाली किती सुंदर दिसतेस. लाली, तुला कल्पना नाही मी आत्ता किती खुश आहे. मी या दिवसाची खूप वाट बघितली. लाली, आपण लग्न करणार आहोत. आपला सुखी संसार सुरू होणार आहे. होणार आहे ना, संसार सुरू होणार आहे. पण तुझा आणि माझा नाही, माझा आणि माझ्या नवऱ्याचा. लाली, लाली, युगंधर सोड. युगंधर सोड. लाली, युगंधर सोड. लाली, पळून जायचं नाही लाली. युगंधर सोड, मला जायचंय. लाली, तू जर माझी नाही झालीस ना, तर मी तुला कोणाची सो देणार नाही, कळलं? ऐक ना युगंधर, मी खरंच मारे ना, मस्करी नाही करत आहे. लाली, तू माझी. झाली का झोप? लई दिवसांनी शांत झोप मिळाली असेल ना तुम्हाला? काय झालं, बोलत का नाही तुम्ही? अजून रागावलायत का? मी तुमच्यासाठी चहा करून आणलाय, प्या, बरं वाटेल. द्या इकडे, मी करते. हा ना, हो, घ्या चहा घ्या. मागच्या वेळी मराठी भाषेत सांगितलं होतं, मी तुझं कोण नाही, तू माझी कोण नाही.
काय झालं? दुसरं काय होणार आहे? झाली असतील भांडणं नवरा बायकोची. ही बाया माझ्या लेकाच्या मागे हात धुवून का लागली आहे ना कोणाच ठाऊक. थांबा मी बघूनच येते काय झालं. ए, तू कुठे निघाली? अहो मी जाऊन बघते तरी काय झालंय ते. काय गरज नाही त्याची. नवरा बायकोचं भांडण नाही, त्यांचं ते बघून घेते याल. आपण मध्ये पडायचं नसतं. हा, अरे जेव्हा गरज पडेल तेव्हा तरी तू कधी मध्ये पडलायस का? आणि आता तर डोक्यावरच पडलाय. आणि तुझ्याच्याने कवा काय झालंय का? ए म्हातारे, माझं डोकं नको खाऊ, शांत बस. मी आज जाऊन बघते त्यांचे भांडणं तरी सोडवते. काय फुलत आहे हा? नाही म्हणजे तुला वान नाही पण गुण लागला म्हणायचा हा? बाई तू पण त्या सुनेसारखी लाली सारखीच करती का ग? तिच्यासारखीच वागायला बघती ती बाई. आता नवरा एवढा नको म्हणतोय, नको जाऊ नको जाऊ, नवरा बायकोचं भांडण आहे, आपलं काय काम आहे, तरी हाईच तुझं पुढं पुढं. तसं नाही अगं, रागाच्या भरात परत काय झालं तर काय करायचं. मी आलेच. ए, तुला प्रेमाने सांगितलेलं कळत नाही का? हा? जा तुझी कामं कर, जा जा. फुलत आहे पोहे आणते ना. होय हा. आत. सुद्या सांग ना जामकर साहेबांना. हा, असं किती दिवस घरी बसणार आहे? घ्या ना म्हणा ड्युटीवर परत. ते काय सस्पेंड फिस्पेंड केलंय ते काढून टाका आता.